नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी अर्जुन सिद्ध करत असतो की नाही, हा खून मधुभाऊंनी केलेला नाहीये। तेव्हा आता इकडे तो साळुंकी उठतो आणि तो म्हणतो की कसं काय शक्य आहे, तुम्ही असं कसं काय म्हणू शकतात, पाटील मधुकर पाटील हे गुंड लावून सुद्धा खून करू शकतात, काय सांगता येतं असं तर तो सांगत असतो। तो आता ऐकूनच घेत नसतो अर्जुनचं। तर आता इकडे महिपत आणि दामिनी एकमेकांकडे पाहून हसत असतात, कारण आता इकडे अर्जुनची बाजू थोडी कमडत असते। तर आता इकडे दामिनी खूप खुश असते की अर्जुनचं काय होणार आहे, काहीच होणार नाही। तेव्हा आता अर्जुन एक एक पुरावा आता सांगत असतो। तर आता इकडे अर्जुन आता चैतन्याला खून करतो की तू बाहेर जा। तर आता अर्जुनच्या हाती आता चांगलाच मोठा पुरावा असतो। तर आता इकडे दामिनी म्हणते की याच्याने काय होणार आहे, काहीच होणार नाही। तेव्हा आता महिपत म्हणतो तो तुमच्यापेक्षा हुशार आहे, तुम्ही काय असेच आहे। तेव्हा आता ती रागाने दामिनी महिपतकडे बघते। तेव्हा आता महिपत म्हणतो अहो तुम्ही पण हुशार आहे, पण तुमच्यापेक्षा थोडा जास्त हुशार आहे, बाकी काही नाही। तर आता इकडे दामिनीला खूप राग आलेला असतो महिपतचा। आता साळुंके म्हणत असतो की हा खून मधुकर भाऊंनीच केलेला आहे आणि हा जो मृतदेह आहे तो सुद्धा मधुभाऊंनीच गाळून घेतलेला आहे। तर तो गुंड लावून करू शकतात ते, आता कोण असं नाही की जो गुंड लावून करू नाही शकत, पैसे फेकले की सगळे कामं होतात असं आता तो म्हणत असतो। तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्याकडे मोठी साक्ष असते। तो आता हरीशची चिठ्ठी दाखवतो। तेव्हा आता तो सादर करतो कोर्टामध्ये। तर आता हे पाहून म्हणजे साक्षी आणि दामिनी आणि महिपतला खूप मोठा धक्का बसतो। तर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, ही चिठ्ठी आहे हरीश काकांची, त्यांनी 2 वर्षापूर्वी म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात त्यांनी साक्ष दिलेली होती। पण आता त्यांनी या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे, या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की जो भला माणूस आहे त्याच्याच विरोधात मी साक्ष दिली आणि त्यालाच अडकवून घेतलं। तो मधुकर पाटील असा माणूस नाही आहे, पण मला हे कोणाच्या सांगण्यावरून करावं लागलं। आता ही चिठ्ठी अर्जुन कोर्टामध्ये साक्ष देत असतो। तेव्हा आता इकडे साळुंकी उठतो आणि म्हणतो ही चिठ्ठी कशाहून की हरीशचीच आहे, ती कोणीही लिहून देऊ शकतो आणि तुम्हाला सापडली कुठे ही तुम्ही मुद्दाम पण करू शकतात, कोणीही लिहून आणू शकतं, कोर्टामध्ये सादर करू शकतं। तेव्हा आता अर्जुनला खूप राग येतो। तर आता इकडे महिपतच्या आणि दामिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। तर आता साक्षीलाही खूप धक्का बसलेला असतो की आता अर्जुन चांगलाच बॉम्ब फोडणार आहे। तर आणि महिपत सुद्धा म्हणतो की अर्जुनच्या हाती चांगलेच पुरावे लागले आहे। तरी साळुंके म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, कारण ही चिठ्ठी ना कोणी कसंही केव्हाही लिहून आणू शकतं। तेव्हा आता अर्जुन म्हणतो ही जी चिठ्ठी आहे ना, ही आम्हाला एका जणाकडे सापडली आणि त्यालाही साक्षीसाठी मी बोलवतो, साक्ष देण्यासाठी पुढे। तेव्हा आता चैतन्य त्या पिंट्याला घेऊन येतात आणि पिंट्याला पाहून आता महिपतच्या, दामिनीच्या आणि साक्षीच्या तर पायाखालची जमीनच सरकते। तर तिकडे सायली खूप खुश असते। रविराजला सुद्धा आनंद होतो की अर्जुनने करून दाखवलं मात्र, आणि मधुकर पाटलाला एका केसने मुक्त करून टाकलं। तेव्हा आता अर्जुन सांगतो हे बघा मिलॉर्ड, हाच आहे जो हरीशच्या मोबाईलवरून मेसेज करून दुसऱ्यांना मेसेज टाकत होता। तेव्हा आता अर्जुन मोठ्याने बोलतो। तेव्हा आता पिंट्या सगळं सत्य सांगून देतो। तर आता इकडे अर्जुनने सांगितलेलंच असतं की साक्षी महिपत शिखरे आणि महिपत शिखरे यांची चांगली कसून चौकशी व्हायला हवी, कारण यांच्याच कन्स्ट्रक्शन साईटवर ही चिठ्ठी आम्हाला भेटली आणि हा मुलगा सुद्धा तिथेच भेटला, हाच हरीशचा मोबाईल यूज करत होता आणि त्याच्यावरनं मेसेज एकमेकांना पाठवत होता। तर मंडळी आता अर्जुनने ते प्रूफ करून दाखवलं, मात्र आता महिपत चांगलाच केसमध्ये फसला आहे, तर रविराज सुद्धा। मात्र आता इकडे प्रिया म्हणत असते की बाबा काय चाललंय, हा मधुकर पाटील चोर आहे, म्हणजे खुनी आहे। तेव्हा तर रविराज म्हणतो प्रिया तू शांत बसते का जरा, काय चाललंय तुझं, अजून खुनी कोण आहे ते साक्ष म्हणजे ते समजल्याशिवाय तू मधुकर पाटलाला कसं काय म्हणू शकते, काय चाललंय काय तुझं, तू कशाला या केसमध्ये पडते आहे, जे आहे त्याच ठिकाणी तू शांत उभी राहा ना, शांत बस ना, ऐक ना काय चाललंय ते। तेव्हा सायलीला खूप राग येतो, कारण प्रिया मधुकर पाटलाला खूप काही बोलत असते, ही खुनी आहे, दोषी आहे, असं तसं। तर आता मंडळी अर्जुनने तर चांगलाच प्लॅन म्हणजे गेम पलटवलेला असतो, तो आता दामिनीच्या अंगावर आणि महिपतच्या अंगावर। तर मंडळी आता अर्जुन आता चांगलीच कसून आता चौकशी करणार आहे महिपतची। तर मंडळी आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल आता यावर महिपत आणि दामिनी कोणतं पाऊल उचलतात आणि कसे रिॲक्ट होतात।
हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। अजून ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता या मालिकेमध्ये आता खूप चांगला मोड येणार आहे। आता दामिनी आणि महिपतची चांगली चौकशी झाली तर त्यांचं सगळं सत्य आता सगळ्यांसमोर येईल का? आणि येईलच। महिपत, दामिनी आणि साक्षीचा चेहरा चांगलाच पडलेला असतो। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।